नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं दुचाकी स्टोरीच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपल्या गॅरेजमध्ये आपल्या रॅप्टरसाठी आपण एक पेडॉक स्टँड मागवलेला आहे। ग्रँड पिस्टॉप ही जी ब्रँड आहे त्यांच्याकडून आपण हे 360 डिग्री डिटॅचेबल जे काही त्यांचं पेडॉक स्टँड आहे ते मागवलेलं आहे आणि त्याचाच हा रिव्ह्यू व्हिडिओ आपण तुमच्यासमोर देत आहोत। कुठलीही ॲडव्हेंचर तुम्ही बाईक जर घ्याल तर त्याला कंपनीकडून ना मेन स्टँड येत नाही आणि आपल्याला प्रॉब्लेम असा होतो ज्यावेळेस आपल्याला चेन लूप करायचं असेल किंवा अन्य काही गोष्टी करायच्या असतील त्यावेळेस की नाही बाईक आपल्याला मेन स्टँडवर लावायला येत नाही आणि त्याचमुळे की नाही हे ग्रँड पिस्टॉपचं जे 360 पेडॉक स्टँड आहे ते आपल्या कामी येणार आहे। हे जे पेडॉक स्टँड आहे याला डिटॅचेबल का म्हणतात तर हा 3 पीसमध्ये आपल्याला येतो। हे तुम्ही बघाल काळावाला जो आहे हा 1 पीस आहे, त्याच्यानंतर हा 2nd पीस आणि 3rd पीस आपल्याला तिथे मिळतो। सो इथे बघाल तुम्ही एलेंकी मोल्डने आपण 8 mm इथे हा जॉईंट केलेला आहे, इकडे हा दुसरा जॉईंट केलेला आहे। सो इझिली आपण ह्याला असेंबल केलेला आहे। त्यानंतर तुम्ही बघाल ह्याला 360 बोलण्याचं कारण असं आहे हा पूर्ण की नाही रोटेट होतो, त्यावेळेस आपली बाईक जर आपल्याला मूव्ह करायची असेल तर ते इझिली आपण करू शकतो। त्याचबरोबर तुम्ही बघाल मी इथे की नाही स्पूल हुक आता माउंट केलेला आहे, त्याचबरोबर त्यांनी आपल्याला हे फोर्क हुक देखील दिलेले आहेत। सो आपल्या बाईक कंडिशननुसार आपल्याला जे काही माउंट करायचं असेल तुम्ही करू शकता। त्याचबरोबर ग्रँड पिस्टॉप ह्या ब्रँडचाच आपण की नाही चेन क्लीनर सेट मागवलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही बघाल आपल्याला की नाही हा चेन क्लिनिंगसाठी ब्रश मिळालेला आहे, त्यानंतर हा चेन ल्यूब आहे आणि चेन क्लीनर आहे। सो वेळ न दवडता लगेचच आपण आपली चेन क्लीन करून घेऊयात। बाईक जर आपल्याला पेडॉकवरती माउंट करायची असेल तर पहिली सिंपल स्टेप आहे की आपल्याला जे काही ब्रेकचा त्यांनी टाय दिलेली आहे किंवा ब्रेकचा हा जो बेल्ट दिलेला आहे त्याने आपला जो फ्रंटचा ब्रेक आहे तो आपल्याला टाय करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली बाईक ज्यावेळेस स्लिप होईल त्यावेळेस ती पुढे जाणार नाही आणि जागीच लॉक होईल। स्पूल लॉक दिलेला आहे तो आपल्या स्विंग आर्मला आपल्याला मेक शुअर करायचा आहे की तो परफेक्ट बसलेला आहे आणि जस्ट फक्त हे जो हँडल दिलेला आहे त्याला आपल्याला की नाही पुश करायचा आहे खालच्या साईडला आणि इझिली आपली बाईक जी आहे ती पेडॉक स्टँडवरती उभी राहते लाईक दिस। आपलं पेडॉक स्टँड जे आहे आपण ह्याचसाठी मागवलं होतं की आपल्याला बाईकचा आपला चेन मेंटेनन्स करता यावा। तुम्ही बघाल आपल्या बॅक जो टायर आहे तो आता इझिली मूव्ह होत आहे आणि आपल्या बाईकचा जो चेन मेंटेनन्स आहे तो आपण इझिली करू शकतो। सो हेच ग्रँड पिस्टॉपकडून आलेलं चेन क्लीनर जे आहे ते आपण आता यूज करणार आहे आणि तुम्ही बघाल ग्रँड पिस्टॉपचं चेन ल्यूब आहे ते देखील आपल्या चेनला आज आपण मेंटेनन्ससाठी यूज करणार आहोत। सो तुम्हाला जो हा ग्रँड पिस्टॉपचा जो पेडॉक स्टँड आहे तो जर तुम्हाला बाय करायचा असेल तर खालती वेबसाईटची लिंक दिलेली आहे, वेबसाईटला नक्की एकदा व्हिजिट करा आणि त्यांचे अन्य काही प्रोडक्ट आहेत तुमच्या बाईकसाठी जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की बाय करा आणि एक्सप्लोअर करा।